नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही आता स्वयंपाकाची तयारी करत असते. त्याचबरोबर घरातला किराणा संपलेला आहे त्या यादीचं पण ती पाहत असते. इकडे अद्वैत बाहेर आलेला असतो. त्याने गॅरेजला गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली असते. तर ती गाडी घेऊन गॅरेजवाला आलेला असतो. तर तो मेकॅनिक म्हणतो की साहेब काळजी करू नका, गाडी नसली जबरदस्त दुरुस्त केली आहे ना, रस्त्यावर निघाली की तुम्ही पाहतच राहाल की काय होणार आहे ते, असं म्हणत तो मेकॅनिक सांगू लागतो. त्यानंतर इकडे अद्वैत म्हणत असतो खरंच ना, कारण मागच्या वेळेस गोंधळ झालेला होता तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इकडे अद्वैतला तो म्हणत असतो की अहो साहेब खरंच सांगतोय, अजिबात काळजी करू नका, सगळं काय ते व्यवस्थितच आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि तुम्ही एकदा रस्त्यावर घेतलं ना, पाण्यासारखी गाडी पळेल, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला इकडे चहा पित असते. त्याचबरोबर तिने घरातलं कोणतं सामान संपलं आहे हे सगळं डिस्कस करत असते. आणि त्याचवेळी तिथे तिच्या लक्षात येतं की आबांना गोळ्या द्यायच्या राहिलेल्या आहेत, म्हणून तिने अंजूला सांगते की आबांना गोळ्या देऊ नये. मग अंजू गोळ्या द्यायला जाते. तेवढ्यात अद्वैत तिथं आलेला असतो. अद्वैत म्हणतो की मला कॉफी देशील का. तेव्हा कला म्हणते की हो. परत अद्वैतच्या डोक्यात येतं. अद्वैत मनातल्या मनात म्हणू लागतो की नको, हिने जर मला कॉफी दिली आणि परत हिने कडू कॉफी दिली तर माझी आजची सुरुवातसुद्धा कडूच होईल, त्यापेक्षा नको मला. तेव्हा कला म्हणते काय चाललंय तुझं, परत मनातल्या मनात बोलायला लागलास का. पण मला कसं कळणार आहे तू मनातल्या मनात काय बोलत असतोस ते, असं कला बोलू लागते. तेव्हा ती म्हणत असते की काहीही झालं तरी तुझं जे काही वागणं आहे ते कधी बदलणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं ती बोलत असते. त्यावेळेस अद्वैत म्हणतो नाही नको, मला तू कडू कॉफी देशील. कला म्हणते आज माझा मूड नाही आहे तुला कडू कॉफी द्यायचा, मी काय रोज तुला कडू कॉफी देते का, एखाद्या दिवशी असतो, आज काहीतरी वेगळं करण्याचा माझा मूड आहे, त्यामुळं आज नाही देणार मी कडू कॉफी, असं म्हणता क्षणी इकडे अद्वैत म्हणतो की ठीक आहे. मग अद्वैत तिला म्हणतो की चालेल. आता कला कॉफी बनवते आणि कॉफी बनवून वरती येते. अद्वैतला घेऊन आलेली असते. पण अद्वैतला ती म्हणत असते चल चल लवकर कॉफी पी, आवर, मला ना काम करायचं आहे महत्त्वाचं. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो म्हणजे काय आता. तेव्हा कला सांगत असते की हो. तर अद्वैत म्हणतो की आत्ताच्या आत्ता ती कॉफी आहे ना तू पी, मी पिणार नाही आहे ती कॉफी, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे कला म्हणते आता काय हे नवीन. तेव्हा कला कॉफी पिते. अद्वैत म्हणतो की ती कॉफी उष्टी झाली आहे, मी नाही पिणार आता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला इकडे कला म्हणू लागते हे बघ मला उशीर झाला आहे, मला बाहेर जायचं आहे, मी तुला अजिबात कुठलीही मदत करू शकत नाही. त्यावेळेस अद्वैतला कला म्हणते की चल ना माझ्यासोबत, मला आता कॉफी नाही देऊ शकत मी तुला, चल माझ्यासोबत, असं ती सांगू लागते. परंतु अद्वैत मात्र इकडे ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, मी नाही येणार तुझ्यासोबत, कारण तुला जर माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल ना तर नाही, कारण तू मला कॉफी देत नाही आहे. मी तुला सांगितलं होतं ना मला ते उष्टी कॉफी नको आहे, मला दुसरी कॉफी हवी आहे, तू दिलीस का मला कॉफी, मग मी काय येऊ तुझ्यासोबत, असं अद्वैत कलाला बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते चांदेकर चल घरातलं सामान आणायचं, किराणा संपलेला आहे, तुला माहिती आहे ना, तू म्हणतो ना माझं तुझं काही संबंध नाही आहेत, पण मी या घरासाठी या तुझ्या घरातल्या लोकांसाठी एवढं सगळं करत असते, पण तुला त्याचं काहीच वाटत नाही आहे रे चांदेकर, असं म्हणत कला अद्वैतला बोलत असते. अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मला काय सांगू नकोस, मी काय येणार नाही आहे तुझ्यासोबत. पण कला त्याची समजूत घालत असते. त्याला म्हणत असते की प्लीज चल ना चांदेकर. पण अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. शेवटी अद्वैतने ती कॉफी पिलेली नसते म्हणून ती कला कॉफी पित असते. अद्वैतला दुसरी कॉफी हवी असते कारण ती कॉफी उष्टी झाली असं अद्वैतचं म्हणणं असतं. पण कला त्याला दुसरी कॉफी काही देत नाही. ती म्हणते की तुला प्यायची असेल तर हीच पी, मी तुला दुसरी कॉफी देऊ शकत नाही, कारण कलाला जायचं आहे, घरातला किराणा संपलेला आहे, भाज्या संपलेल्या आहेत, ते आणायला जायचं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं सोहमने काजूला फोन केलेला असतो आणि काजू डायरेक्ट बोलायला सुरुवात करते. तेव्हा सोहम म्हणतो काय झालं, म्हणजे तुझं आज बोल मित्रा वगैरे असं काही नाही आहे ना, म्हणून विचारतोय काय झालं. त्यावर काजल म्हणते की तसं नाही रे, बोल तू, जरा ना प्रॉब्लेम झाला आहे. कलाताई आणि अद्वैतदाजींच्या सगळं जे सत्य आहे ना ते घरी कळलेलं आहे, आईला कळलं आहे, आणि त्यामुळं आईने काल असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत यांच्या नात्यावरून घरी प्रॉब्लेम झाला एवढंच ती सोहमला बोलते. तेवढ्यात तिला संगीता बोलवते म्हणून तिने जाऊ लागते. संगीताला म्हणू लागते
की आई हां आलेच. इकडे कला अद्वैतच्या मागच लागलेली आहे. पण अद्वैत म्हणत असतो की मला तू आधी सांगत जा ना, मला कामं असतात, माझ्या डोक्यात विचार असतात, माझ्या मीटिंग असतात, तू मला अचानक सांगणार आहे, पण तू एकटी जा ना, तुला जाता येत नाही आहे का? तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर, मला जाता येत नाही असं नाही, पण खूप ओझं असतं रे, आणि एवढं सगळं सामान घेऊन येताना माझे हात दुखून येतात, आणि त्यात रिक्षावाले इथपर्यंत येत नाहीत रे, म्हणून मी तुला चल म्हणते. पण अद्वैत मात्र हट्टाला पेटलेला असतो. तो अजिबात ऐकायला तयार नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मी ऐकणार नाही. ह्या अद्वैतच्या हट्टामुळे एक प्रॉब्लेम होऊन बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरी तुझा हट्टीपणा काही तू सोडू नकोस, असं तो कलाला म्हणत असतो. आणि कला मात्र म्हणत असते की मी काहीच नाही केलेलं चांदेकर, तू चल ना, पण तो काही ऐकत नाही. तेव्हा अद्वैतला ते म्हणते की मला गाडी येत नाही रे, माझ्याकडे कसं मी चालवली गाडी, पण मला एवढी व्यवस्थित येत नाही, माझा हात साफ झाला नाही ना, आमच्याकडे काय 4 व्हीलर नव्हती ना, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतोय, असं ती सांगू लागते. पण अद्वैतला मात्र ऐकायचं नसतं. अद्वैतचं असं म्हणणं असतं की ठीक आहे ना, मग तुझा प्रश्न आहे, तू ठरव काय करायचं आहे ते, असं अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा कला मात्र खूपच वैतागलेली असते. ती म्हणत असते की काय चाललंय नक्की, हा चांदेकर जरा पण ऐकून घेत नाही आहे माझं, मी काय करू नक्की, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला अद्वैतला बोलत असते. अद्वैत काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. आणि शेवटी कला तिथली चावी उचलते आणि निघून जाते. ती म्हणते ठीक आहे, आणि अद्वैत फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो. जेव्हा अद्वैत घरी येतो आणि पुन्हा बाहेर येऊन पाहतो तर त्याला चावी दिसत नाही. तो म्हणतो की खरे खरे थांब, वरून गॅलरीकडे पाहतो, गॅलरीतून त्याला कला दिसत असते. पण अद्वैतला मात्र ऐकायचंच नसतं. अद्वैत आणि कला यांच्या दोघांच्या भांडणामुळे आज खूप मोठा गोंधळ होणार असतो. कला गाडी घेऊन बाहेर पडलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे कलाचं असं म्हणणं असतं की मला गाडी चालवता येत नाही, म्हणून ती रस्त्यावर लोकांना हातवारे करून म्हणत असते, अहो बाजूला सरका, बाजूला सरका, मला गाडी चालवता येत नाही, हे तिचं म्हणणं सुरूच असतं. तेव्हा मात्र इकडे कला रस्त्यावरती ते हातवारे करत असते, सांगत असते की प्लीज बाजूला सरका, बाजूला सरका. आणि नेमकं कला म्हणते ब्रेक कुठं आहे, या गाडीचा ब्रेक कुठं आहे, असं कला म्हणू लागते. आणि त्या क्षणी गोंधळ होतो, तो म्हणजे कला जाऊन धडकते. पण त्या माणसाला टच पण झालेला नसतो कलाकडून, पण तरीही ती व्यक्ती गाडी घेऊन खाली पडते. आणि त्या व्यक्तीचा कांगावा सुरू होतो. ती व्यक्ती बोलू लागते. कला म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही. आणि मग डायरेक्टली ही श्रीमंत लोकं अशीच असतात, ती फसवतात, त्याचबरोबर आपल्याला गंडवतात. ती लोकं आपल्या जीवाची त्यांना पर्वा नसते, 4 पैसे फेकले की झालं, हे सगळं कलाच्याबद्दल बोलू लागतो. तेव्हा कला म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही, माझ्या गाडीचा तुम्हाला धक्का पण लागलेला नाही आहे, तुम्ही समोर आला, तुम्ही रॉंग साईडने आला, मी तुम्हाला हॉर्न देत होते, मी तुम्हाला सांगत होते. तेव्हा तो माणूस म्हणतो की बघितलं, मला लागलं आहे, माझी गाडी पडली, माझं एवढं नुकसान झालं आहे, पण तुम्हाला मात्र त्याचं काही झालेलं नाही, तुम्हाला फक्त काय पडलं आहे, तुम्ही कुठं काय केलं आहे. बरोबर आहे, ही मोठी लोकं अशीच असतात आणि ही प्रत्येक वेळेस आपल्याशी असंच वागत असतात. हे सगळं कलाला तो बोलत असतो. कला म्हणत असते, अहो काय म्हणताय तुम्ही, अहो मी काही श्रीमंत घरातली नाही आहे, ही गाडी पण काही माझी नाही आहे, अहो मी तुमच्यासारखी सामान्य घरातलीच आहे. आणि मला श्रीमंत लोकांबद्दल खूप चीड आहे, कारण माझ्या स्वतःच्या काकांचा अपघात झालेला होता आणि काका जागेवर गेलेले होते, आणि तरीही त्या व्यक्तीने काकांचा जीव वाचवला नव्हता. हे सगळं कला बोलत असते. परंतु त्या माणसाला मात्र काहीच ऐकून घ्यायचं नसतं आणि तो मात्र दंगा करायला सुरुवात करतो. आणि इकडे कला मात्र म्हणत असते की अहो खरंच सांगते, मी काहीच नाही केलेलं. आणि सगळी लोकं तिथं आलेली असतात, कलाबद्दल वाईट बोलू लागतात, म्हणत असतात की हे असंच असतं, ही श्रीमंत लोकं अशीच आहेत, त्यांना आपल्या जीवाची पर्वा नाही आहे ना. पण त्यातली एक मुलगी म्हणत असते, अहो ती सांगते ना की तिच्या स्वतःच्या काकांचा असा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्या माणसाला कलाकडून पैसे उकळायचे असतात आणि कला काही ते ऐकायला तयार नसते, आणि म्हणून त्यांचा गोंधळ सुरू झालेला असतो. सगळे लोक कलाला दोष देऊ लागतात, कलाबद्दल वाईट बोलू लागतात, म्हणत असतात की ही श्रीमंत लोक अशीच आहेत, हे अशीच वागत असतात, यांना आपल्या जीवाची पर्वा नसते, हे सगळं बोललं जात असतं. पण कला मात्र शांतच असते. त्या माणसाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, अहो तुम्ही असं काय बोलताय, तुम्ही स्वतःहून आदळलात ना. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो मॅडम, तुम्ही ना ही 4 व्हीलरसाठी रस्ताच नाही, तुम्ही तर गाडी का घातली. तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि पोलीस म्हणतात काय झालंय. तेव्हा तो माणूस डायरेक्ट सांगतो, या मॅडमनी मला धडक दिली, मी पडलोय, त्यांनी माझी चौकशी न करता, मला लागलेलं आहे ते न बघता, त्यांनी डायरेक्टली आता ठरवलेलं आहे की काही झालं तरी माझ्याशी वाद घालायचा, आणि ते त्याच करत आहेत.
हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा कला म्हणत असते, हो साहेब असं काहीच नाही झालेलं, हे काय पण सांगत आहेत, माझ्याकडून त्यांना धक्काही लागलेला नाही, लायसन आहे का असं विचारलं जातं. तेव्हा कला म्हणत असते की अहो नाही, असं काय बोलताय तुम्ही. पण कलाचं मात्र आता कोणीच ऐकून घेत नसतं. कलाकडून चूक झालेली असते आणि कला ती चूक पण पटकन ॲक्सेप्ट करत नसते. लोक मात्र कलाला दोष देऊ लागतात. कला म्हणत असते की अहो मला चीड आहे, मी असं का करेल, आणि मी जर तुम्हाला धडक दिली असती तर मी पळून गेली असती ना, मी इथंच थांबले, तुमच्या लक्षात येत नाही आहे का. कलाने तिच्या मनातल्या गोष्टी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण लोक काही ऐकून घेतच नव्हते. लोकांचं आपलं एकच म्हणणं होतं की ही श्रीमंत लोक माजुरी असतात, यांना लोकांच्या जीवाची पर्वा नसते. इकडे अद्वैत सोहमच्या गाडीवर बसून निघालेला असतो आणि तो सोहमला म्हणत असतो चल पटकन चल. सोहम म्हणत असतो कॉल कर आधी, पण कला काही इकडं कॉल करत नाही, ती एका गोंधळात अडकलेली असते. आणि अद्वैत मात्र कलाच्या मागे येऊ लागतो, परंतु कला काही त्याला सापडत नाही. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कलाला आता पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे, गाडीही पोलीस स्टेशनला आणलेली आहे. आणि त्याचबरोबर तिथे अद्वैत म्हणत असतो तुला गाडी चालवता येत नव्हती तर तू गाडी घेऊन का आलेली आहे. सोहम हे तिथं कलाच्या मदतीला आलेला आहे आणि अद्वैत डायरेक्टली कलाला दोष देत आहे. कला म्हणते की चांदेकर, मी तुला चल म्हणलं होतं ना आधी. आता अद्वैत आणि कला दोघंही विचार करत नाहीत की आपण नक्की कुठे आहोत, आपण पोलीस स्टेशनमध्ये आहोत, इथे भांडायला नको आहे. या गोष्टी पण त्यांच्या दोघांच्या डोक्यात येत नाही. ते दोघं जण आपली भांडत असतात आणि ते ऐकतच नसतात. तेव्हा सोहमही तिथं असतो. सोहम म्हणतो अरे दादा वहिनी काय चाललंय तुमचं. पण अद्वैत तिला म्हणत असतो की तुला गाडी चालवता येत नव्हती तर तू गाडी घेऊन का आलीस. अद्वैतचा एकच हट्ट असतो, तू गाडी घेऊन यायचंच कशाला ना, हा अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणत असते की तुला मी चल म्हटलं होतं आधी, तू का आला नाहीस, आणि माझं काही चुकलेलं नाही आहे. ती व्यक्ती रॉंग साईडने येत होती आणि मी त्याला हॉर्न दिला तरीही ती जाऊन पडली आणि आपल्या गाडीचं त्याला धक्काही लागलेला नाही. हे सगळं कला सांगत असते. इन्स्पेक्टर साहेब पाहत असतात दोघांचं कडाक्याचं भांडण चालू आहे, दोघं जण एकमेकांशी इतके भांडत आहेत. हे पाहून इन्स्पेक्टर एकदा कलाकडे पाहतात, एकदा अद्वैतकडे पाहतात. कला आणि अद्वैत इतकं भांडत आहेत की त्यांना भानच राहिलेलं नाही आहे की तिथे लोक गोळा झालेली आहेत, सगळे लोक बोलत आहेत आणि कला मात्र अद्वैतशी भांडत आहे. अद्वैत तिला सोडवायला आलेला आहे याचंही तिला काही वाटत नाही. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब जोरात किंचाळतात थांबा, कारण हे काय तुमचं घर नाही आहे, तुम्हाला कळत नाही आहे का तुमचं काय चाललेलं आहे. हे ते बोलू लागतात. तेव्हा कला म्हणत असते की काय आहे हे नक्की. काही झालं तरी ही लोक असंच वागत असतात. आणि कला अद्वैतला म्हणत असते की काय चाललं नक्की चांदेकर तुझं. आणि कला अद्वैतलाच बोलत असते, ती अद्वैतलाच म्हणत असते की मला काय दोष देतेस. अद्वैत म्हणत असतो तू चुकलेली आहे, तुला गाडी चालवता येत नव्हती म्हणून तू गाडी घेऊन आलेली आहे आणि आता तू मला दोष देते, नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे असं अद्वैत कलाला सांगत असतो. कला मात्र ऐकतच नसते, ती हट्टालाच पेटलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की तू मुद्दाम करतोयस. आणि इकडे बाहेर आल्यानंतर शेवटी इन्स्पेक्टर म्हणतात की जावा निघा आता तुम्ही, असं या भाषेत इन्स्पेक्टरने सांगितलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो बघितलं, तेही तुझ्यावरती वैतागले आणि तुला निघा म्हणून सांगितलेलं आहे. त्यावेळेस कला म्हणते बरं ठीक आहे, तुझं म्हणणं खरं आहे, पण आता गाडी तू चालवणार आहेस का मी चालू. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो नाही मी चालवतो दे इकडं, असं म्हणत कलाकडून तो चावी मागू लागतो. पण कला मात्र काही चावी द्यायला तयार नसते. तिचा ॲटिट्यूड पुन्हा अद्वैतला दाखवत असते आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की दे बाई चावी, मी चालवतो गाडी. कारण अद्वैतला असं वाटत असतं की तोच तिच्यापेक्षा चांगली गाडी चालवत आहे आणि आता हिने अजून काही गोंधळ घालायला नको. आज पहिल्यांदा गाडी घेऊन घराच्या बाहेर पडली तर एवढा मोठा गोंधळ झालेला आहे. खरं तर अद्वैत कलाच्या काळजीनंच बाहेर पडलेला होता. सोहमच्या गाडीवर बसून तो कलाचा पाठलाग करत होता, तिला शोधत होता. परंतु कला तोपर्यंत तर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते आणि नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करत अद्वैतने कलाला पोलिसांच्या तावडीतून वाचवलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला म्हणत असते चल, आणि अद्वैत मात्र कलाकडे पाहतच राहतो आणि कला पुन्हा ॲटिट्यूडमध्ये निघून जाते. अद्वैतला कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय झालेलं आहे, कारण हिने मलाच काय ॲटिट्यूड दाखवते परत, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि कलाच्या मागे तो पाहत राहतो. कलाने काय केलं आहे हे त्याला कळतच नाही आहे, कारण कधी काळी त्याच्याकडून पण अपघात झालेला होता आणि आज त्याला त्या गोष्टीची जाणीव असते की आपली चूक नसताना पण कधी कधी गोष्टी घडतात आणि त्याची शिक्षा, त्याचा गिल्ट आयुष्यभर आपण सहन करत असतो, हे अद्वैतच्या लक्षात येत असतं. इकडे कला मात्र आता बाहेर निघालेली असते आणि कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता जे काही आहे ना त्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायचं आहे. आणि अद्वैत तिच्या मदतीला धावून आलेला आहे. पोलिसांच्या तावडीतून अद्वैतने कलाला सोडवलेलं आहे आणि दोघंजण आता घरी निघालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.